मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी सुविधा, सुरक्षा, वाहतूक, वीज, आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थेबाबत विविध विभागांना आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। वाळूज MIDCतील प्रति पंढरपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीला छावणीचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे, शिवचरण पांढरे, MIDCचे उपअभियंता गणेश मुळीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभय भांगे, सिडकोच्या वसाहत अधिकारी स्वाती पाटील, महावितरणच्या सहाय्यक अभियंता कोमल बोढरे तसेच वाहतूक शाखेचे फौजदार शंकर शिरसाट यांची उपस्थिती होती। बैठकीत आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीज पुरवठा, आरोग्य सुविधा, अग्निशमन यंत्रणा, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीला महावितरण, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, राज्य रस्ते विकास मंडळ, सिडको, MIDC प्रशासनासह पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गंगापूर, नेहरी, वडगाव, बजाजनगर, तिसगाव आणि गोलवाडी परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते। यात्रेचे नियोजन सुरळीत आणि यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। आज रोजी आमचे सिडको आणि MIDC वाळूज आणि वाळूज पोलीस स्टेशन अंतर्गत पंढरपूर या गावात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। त्या मंदिराची यावर्षी येणारी जी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी भाविक 10 ते 12 लाख भाविक इथं दर्शन घेतात। तर त्या दर्शनाच्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावे याकरिता मंदिर प्रशासन, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंढरपूर ग्रामपंचायत, तिसगाव ग्रामपंचायत, सिडको, MSCB, PWD, हायवे अथॉरिटीचे अधिकारी, त्याच्यानंतर फायर ब्रिगेडचे अधिकारी तसेच इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वैद्यकीय अधिकारी असे सर्व हजर होते। पोलीस प्रशासनामार्फत सर्वांना विनंती करण्यात आली की कोणत्याही प्रकारचे यात्रेच्या दरम्यान दुर्घटना होऊ नये, भाविकांना कोणतेही अडथळे येऊ नये दर्शनाच्या वेळेस, यासाठी नियोजन करण्यासाठी मीटिंग होती। त्या नियोजनादरम्यान आम्ही सर्व संबंधितांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। तसेच आम्ही याच्यात अपील करतो, आवाहन करतो, सर्व नागरिक जे दर्शनाला येतील त्यांनी सुद्धा ज्यांची तब्येत खराब आहे, जे खूप वयस्कर आहे, चालण्याला त्रास होतो किंवा सोबत येताना लहान मुलं सोबत घेऊन येऊ नये, जेणेकरून गर्दीमध्ये कुठल्याही प्रकारे चंगराचंगरी होणार नाही। तरी आपले वाहनं जे ठरवलेल्या ठिकाणी बॅरिकेड पोलीस प्रशासन लावेल त्याच्या बाजूलाच जे काही पार्किंग असेल तिथंच ठेवावे, गर्दीमध्ये वाहन घालायचे प्रयत्न करू नये। इथं आपण वाहतुकीचे नियमनाचं त्या दिवशी नोटिफिकेशन पण काढणार आहोत, त्याप्रमाणे सर्व जनतेला सहकार्य करावे की नोटिफिकेशन मध्ये नमूद केल्याप्रमाणेच त्या रस्त्यांनी वाहनं न्यावी, गर्दीत वाहन जबरदस्ती घालायचा प्रयत्न करू नये। तसेच कुठल्याही अफवा किंवा धावपळ झाली तर संयमाने ठेवायचे, विनाकारण कुठली अफवा ऐकून गर्दीत धावपळ करू नये, जेणेकरून चंगराचंगरी होणार नाही आणि लाईनीतच शिस्तबद्धरित्या सर्व भाविकांनी दर्शन घ्यावे अशी आम्ही पोलीस विभागातर्फे सर्व भाविकांना विनंती करत आहोत।